हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की, राजनीति की, खेल की, क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें। माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना शिक्षण, उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, याची सगळ्यात श्रीमंत राज्य आहे। या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणतरी करवतंय हे तुम्हाला लक्षात येतं। बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होते हे? म्हणजे जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल आणि त्याला जर महाराष्ट्र बळी पडत असेल दुर्दैव आहे। आज मराठी शाळेचे काही विद्यार्थी तुम्हाला भेटले, काही तर जरा पण मराठी साथ घातली, काय सांगाल? काल शिक्षकांना वाचवलंय। महानगरपालिकेमध्ये मनसेची सगळ्यात जास्त जागा आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये आपली कशी तयारी असेल, कशा प्रकारे म्हणजे कार्यकर्त्यांना आमची तयारी सांगू तुला, जाहीरपणे सांगू। तुमच्या ऑफिसमधल्या गोष्टी सांगता का रे तुम्ही आम्हाला? अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी, काय कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय? बरं, तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विचका जो झालेला आहे सगळा, इकडूनची तिकडे तिकडूनची इकडे, कधी याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी कोणी सांगितली का तुम्हाला? झाल्यावरतीच कळलं तुम्हाला। महिन्या 2 महिन्यावरती निवडणुका आल्या, पेशन्स ठेवा थोडा। मागण्या होतच असतात, ठीक आहे। आता तोंड फुटली, फुटताना तोंड फुटली। याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे, मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये बोललोय की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे। त्याच्यामुळे कधी नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार, आज त्यांना रायगड आठवला। मी मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं, तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती, आठवतं मी तुम्हाला? मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर नेहमी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही। शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात, अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं, फुंकू दे। अर्थातच आहे ना, अर्थातच झालं ना त्याला। मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायकवाड असं एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना, की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो, त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल, त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली, कळलं का? ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, कोर्टामध्ये ती होईलच। नाही, कसं आहे, मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतोय, मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी आहे। मी इतकी वर्ष सगळा लढा सुरू आहे, पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे? मी खास करून राजकारणात बोलतोय, मी बाकी नाही म्हणत, मी राजकारणाची गोष्ट बोलतो। त्याला काही देणं घेणंच नाही आहे। अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणारे लोक आहेत आपल्याकडे। यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे? पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की
राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते, राज्यातले पक्ष पाहिजेत आणि राज्यातले पक्षच हे या प्रकारचा दबाव आणू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात. अच्छा, मला वाटतं तुला काही विचारायचं आहे. मला वाटलं हात होती. तुम्ही मगाशी म्हणालात की जनतेनेच वठणीवर आणलं पाहिजे, पण आज राजकीय नेत्यांबरोबरच काही समाजातल्या लोकांनाही ईडीची भीती घातली जाते आणि त्यामुळे हे सगळं. त्याचा ईडी बीडीचा काय संबंध आहे? मी लोकांच्या बद्दल बोलतोय, तुम्ही कशाबद्दल बोलताय? लोकांना ईडी पाठवली का? कोणी नोटीस पाठवली का? जनतेने या गोष्टी वठणीवरती आणल्या पाहिजेत. कळलं का? त्याशिवाय ते होणार नाही. ज्या पद्धतीची भूमिका मांडली रस्त्यावरती रस्ता रोको करणं असे आवाहन येतो. नाही, मला समजत नाही की निवडणूक बस आता शेवटचा प्रश्न. मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे 5 वर्ष तिकडे ते म्हणजे सततचा आहे ना. 5 वर्ष काय काम करतात? तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत आणि मग ऐकायला यायचं आणि तुम्ही सांगायचं शिक्षकांवरती भार टाकायचा. आता काहीतरी ते जातीचे दाखले करण्यासाठी म्हणून ती लोक पाठवली आहेत. काय अर्थ आहे या गोष्टीला? मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय? माहिती ती संपूर्ण संस्था करते काय? काय करतात हे 5 वर्ष? आता काहीतरी म्हणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न करतायत की शाळा संपल्यानंतर त्या शिक्षकांना. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें